तर या संदर्भात राज्यभरात छावा संघटना आक्रमक झालेली आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। रमी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचं वर्तन चुकीचं, सभागृहातील कामकाजासंदर्भात गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वाटतं की अतिशय चुकीचं आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। सूरज चव्हाणांवर कसली कारवाई करता? हिम्मत असेल तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। कुणाचा राजीनामा? पक्षाचा राजीनामा काय काय मोठा राजीनामा घ्या ना। माणिक कोकाटेचा पत्ता खेळताना दिसतोय ना, पत्ते खेळताना दिसतोय ना, घ्या राजीनामा। कर्जमाफी करून करणार काय काय लग्न हे अमुक तमुक। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरेंनी सुनावलं। कालचा प्रकार हा जो व्हिडिओ बाहेर आला तो नंतर माणिकरावांनी जरी त्याच्यातला काही खुलासा करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तर तो सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। पक्ष सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल। अजित पवारांनी कृषी मंत्र्यांवर कारवाई करावी, कोकाटेंकडून वारंवार चुकीची वक्तव्य आता खूप झालं, भाजपच्या आशिष देशमुख यांची मागणी। काही वक्तव्य आहेत हे कृषी मंत्र्याला महाराष्ट्र राज्यासारख्या तरी साजेसे नाही आहेत, अशा याच्यावर अजितदादांनी योग्य तो निर्णय घेणं हे नक्की शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। विजय घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक, पत्ते खेळत आणि पत्ते उधळत मारहाणीचा निषेध, सूरज चव्हाणला धडा शिकवणार छावाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। नाशिकमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त, तर नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्तातही वाढ। लातूरमधील मारहाणीनंतर धाराशिवमध्ये छावा संघटना आक्रमक, छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर पत्ते फेकले, बॅनरही फाडला। नांदेडमधील अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, सूरज चव्हाणांनाही दिला इशारा।